पुरी भाजीसोबत मिळणाऱ्या तिखट झणझणीत बटाट्याची आठवण करून देणारी ही भाजी भाकरी पोळी किंवा पुरीसोबत खायला एकदम मस्त लागते. चला तर मग आज आपण बनवणार आहोत लाल मसाल्यातली बटाट्याची भाजी. इथे मी 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 मीडियम साईजचा कांदे चिरून घेतलेले आहेत. भरपूर कढीपत्ता, भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि भरपूर असा ठेचून चिरून घेतलेला लसूण. उकडलेले हे बटाटे आता आपण चिरून घेऊया आणि भाजीला फोडणी करूया. गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलं की मोहरी तडतडली की जिरी, ठेचून चिरून घेतलेला लसूण, भरपूर असा कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याचबरोबर चिरून घेतलेला कांदा. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, पण फार लाल करायचा नाही. कांद्याचा कच्चेपणा जायला हवा, कांदा मऊ पडायला हवा एवढा आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडंसं हिंग देखील मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा लवकर परतला जावा म्हणून थोडंसं मीठही ॲड करत आहे. बाकीचं मीठ नंतर आपण भाजीमध्ये ॲड करूया. अशी बटाट्याची भाजी करताना कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, म्हणजे भाजीला चव अगदी छान येते. तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा परतला गेला आहे. आता आपण यामध्ये थोडीशी हळद आणि घरगुती काळा मसाला टाकणार आहोत. या काळ्या मसाल्याऐवजी तुम्ही जी लाल मिरची पावडर असते ती देखील ॲड करू शकता. हा मसाला या कांद्या आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचा, म्हणजे याचा स्वाद आणि रंग दोन्हीही खुलेल. आता यामध्ये आपण चिरून घेतलेला बटाटा टाकणार आहोत. शिल्लक राहिलेलं मीठ आता यामध्ये टाकून घेऊया. भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यावर टाकलेली आहे. हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं याची वाफ काढून घेऊया. वाफ काढली म्हणजे भाजी एकजीव होईल, म्हणजेच हा मसाला या बटाट्यामध्ये छान मुरेल. पण लक्षात ठेवा, आपल्याला एकजीव करणे म्हणजे बटाट्याचा रगडा करायचा नाही. बटाटा मसाल्यामध्ये छान मुरला पाहिजे, पण त्याचे तुकडेही दिसले पाहिजेत. चला आता झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला छान वाफ बसली आहे आणि मसाला बटाट्याला अगदी मस्त लागला आहे. तयार आहे आपली झणझणीत चविष्ट आणि मस्त अशी लाल मसाल्यातली बटाट्याची भाजी. ही भाजी पुरी, पोळी, भाकरी किंवा साध्या वरण भातासोबतही खूप छान लागते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अंकिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा आणि असेच स्वादिष्ट पदार्थ बनवत रहा. धन्यवाद.